व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक दुकानात एक माणूस येतो. तो दुकानदाराकडे काहीतरी मागतो. दुकानदार जेवत असतो. तो ताटावरून उठून दुकानाच्या आत जातो, पण त्यावेळी तो त्याचा मोबाईल तिथं ताटाजवळच ठेवतो. दुकानात आलेली व्यक्ती ताटाजवळ जाते, त्यावेळी हा आता मोबाईल चोरतो की काय असंच आपल्याला वाटतं, पण तो त्या ताटातील पोळी घेऊन पटापट आपल्या खिशात भरतो. जेव्हा ती व्यक्ती ताटातील भाकरी उचलते, तेव्हा त्या दुकानात आधीपासून बसलेला एक लहान मुलगा, जो कदाचित त्या दुकानदाराचा असावा, तो उठतो आणि ताटात जवळील मोबाईल पुन्हा उचलून खुर्चीत बसतो. काही वेळानं दुकानदार परत येतो, तेव्हा ताटाजवळ त्याला आपला मोबाईल दिसत नाही. दुकानात आलेली व्यक्ती थोडी दूर गेलेली दिसते, त्यामुळे त्यानंच आपला मोबाईल चोरला असं त्याला वाटतो आणि तो त्या व्यक्तीला थेट मारायलाच लागतो. खिशात काय टाकलंय ते बाहेर काढायला सांगतो. ती व्यक्ती गुपचूप मार खाते आणि हळूच आपल्या खिशातून ती चोरलेली पोळी बाहेर काढून दाखवते आणि नंतर त्याचं लक्ष मुलाकडे जातं, तेव्हा आपला मोबाईल त्याच्या हातात असल्याचं पाहतो. दुकानदारही स्तब्ध होऊन पाहतो. तो ती पोळी पुन्हा त्या व्यक्तीला देऊ करतो, पण ती व्यक्ती काही ती पोळी घेत नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर दुकानदार टेबलवर हात आणि डोकं ठेवून रडतानाही दिसतं. आपण जे केलं ते चुकीचं होतं हे त्याला कळून चुकतं. त्यानं जे काही केलं त्याला त्याचा पश्चाताप होत असतो.